शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण पांढऱ्या द्राक्ष जातीमधील एक विकृती ज्याचं नाव पिंक बेरी याबाबत या व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत। शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे मण्यामध्ये पाणी उतरल्यानंतर द्राक्ष बागेमध्ये मण्याच्या टोकावरती गुलाबी रंगाची छटा यायला सुरुवात होते आणि हळूहळू हे मणी गडद गुलाबी रंगाचे दिसू लागतात आणि हे मणी दिसायला आकर्षक असतात। याची चव देखील गोड असते, पण द्राक्ष काढणीनंतर बाजारात जाईपर्यंत हे मणी काळसर रंगाचे होऊन जातात आणि अशा मण्यांची चमक कमी होऊन जाते। तर शेतकरी बंधूंनो, पिंक बेरी होण्यापाठीमागची कारण काय काय आहेत? यामध्ये पहिलं कारण असं की तापमानामध्ये चढ उतार होणे। तर गेल्या काही दिवसांचा विचार करता तापमानामध्ये एकतर खूप थंडी असते किंवा आभाळी वातावरण येऊन तापमान नॉर्मल राहते, याचा सुद्धा पिंक बेरीवरती परिणाम होऊ शकतो। दुसरं कारण असं की द्राक्षवेलीमध्ये फॉस्फरस या अन्नद्रव्याची कमतरता असणे। तिसरं कारण असं की वेलींना जखम होणे। यामध्ये मण्यामध्ये साखर उतरत असताना मशागत करताना जास्त प्रमाणात जर मुळ्या तुटल्या असतील किंवा द्राक्षवेलीची पाने आपण काढली असतील, यामुळे वेली अंतर्गत इथिलीनची निर्मिती होऊन देखील पिंक बेरी होऊ शकते। त्यानंतर चौथं कारण असं की शेवटच्या टप्प्यामध्ये द्राक्ष बागेमध्ये ईसी फॉर्म्युलेशन या औषधांचा वापर केला असता पिंक बेरी होण्याची शक्यता असते। तर पिंक बेरी होऊ नये किंवा अशी समस्या आपल्या प्लॉटमध्ये दिसत असल्यास वर्षा ॲग्रो क्लिनिक आपल्याला काही उपाययोजना सुचवत आहे। यामध्ये पहिली फवारणी मॅक्झी कलर प्लस एकरी 750 मिली, त्यामध्ये बोरिक ऍसिड एकरी 150 ग्रॅम आणि यामध्ये मॅक्झी बायोके एकरी 500 मिली अशी पहिली फवारणी घ्यावी। त्यानंतर 2 ते 3 दिवसाच्या अंतराने S18 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी, त्यामध्ये मॅक्झी मिनोफॉस 1.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी अशा 2 फवारण्या घ्याव्यात। गरज असल्यास सदर फवारण्या एक वेळा रिपीट कराव्यात। तर शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। शेतीविषयक काही शंका असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।